नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या संख्येवरील क्रिया या घटकातील पहिला अध्ययन स्तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांशी मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही या संदर्भात कृती पाहणार आहोत। विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येत नसेल तर त्यामागील समस्या लक्षात घेणं गरजेचं आहे। त्या विद्यार्थ्याला 0 ते 4 पर्यंतच्या संख्येचे ज्ञान व्यवस्थित झाले आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे। शून्याची संकल्पना समजली आहे का हे पडताळून पाहिलं पाहिजे। त्यानंतरच बेरीज ही संकल्पना आपण विचारात घेऊ शकतो। त्याकरिता प्रथम आपण संख्या ज्ञानाचा सराव घेऊया। इथे काही फुले दिलेली आहेत, त्यामध्ये जो अंक दिला आहे त्याप्रमाणे रंग भरणे। जसे पहिल्या फुलाच्या मध्यभागी 3 हा अंक आहे, तर आपण प्रथम अंकाचे वाचन करून घेऊ, तितक्या पाकळ्या रंगवून घेऊया। पुढील फुलामध्ये 4 अंक दिलेला आहे, तर आपण 4 पाकळ्या मोजून तेवढ्या पाकळ्या रंगवून घेणार आहोत। याप्रमाणे संख्या ज्ञानाच्या सरावानंतरच आपण बेरजेच्या संकल्पनेकडे वळूया। बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, जोडणे। इथे आपण 1 आणि 1 ची बेरीज करणार आहोत। आता आपण ह्या अंकांसाठी त्याखाली चित्र काढू। पहिल्या 1 अंकाखाली एक चित्र आणि दुसऱ्या 1 अंकाखाली देखील आपण एक चित्र काढू। आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणजे एकत्र करायचे आहे। म्हणून या दोन्ही चित्रांना एका चौकटीत एकत्र करू आणि एकत्र करून वाचू। त्या चित्रावर आपण मोजून अंक लिहू। 1, 2 म्हणजेच 1 आणि 1 यांची बेरीज 2। आता आपण आणखी एक उदाहरण पाहू। 0 अधिक 3 बरोबर किती? आता यासाठी देखील आपण दिलेल्या अंकाखाली चित्र काढूया। 0 म्हणजे काहीच नाही, त्यामुळे शून्याखाली चित्र काढले जाणार नाही। 3 या अंकाखाली आपण 3 त्रिकोण काढूया। आता या त्रिकोणांना एकत्रित करण्यासाठी आपण त्यांना एक चौकट आखूया। त्यावर आपण मोजून अंक लिहूया। 1, 2, 3 म्हणजेच 0 अधिक 3 चे उत्तर आहे 3। आपण आता पुढील कृती पाहूया। 3 अधिक रिकामे चौकोन बरोबर 4। इथे आपल्याला उत्तर दिले आहे, पण रिकाम्या चौकटीत आपण नेमका कोणता अंक येईल ते शोधायचे आहे। त्यासाठी आपण दिलेल्या उत्तराइतके बॉक्स किंवा चौकट काढून घेऊ। उत्तर आहे 4, म्हणून 4 चौकट काढून घेऊ। आपल्याला दिलेला अंक आहे 3, म्हणून चौकटीत आपण 3 चेंडू काढू। आता आपल्याला या 4ही चौकटी भरण्यासाठी आणखी किती चेंडू काढायला लागतील? तर 1। आता आपल्या 4ही चौकटी भरल्या पाहिजेत, म्हणजेच रिकाम्या जागी आपला अंक येईल 1, म्हणजे 3 अधिक 1 बरोबर 4। अशा पद्धतीने आपण 4 पर्यंत बेरीज येणाऱ्या इतरही अंकांचा सराव घेऊन बेरीज संकल्पना दृढ करू शकतो। नवीन कृतीसह भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।